नमस्कार, आपण पाहत आहात एसबीएन मराठी आणि मी काजल हवलदार। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाइन्सवर। आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। तो अब ZEE5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? जागा वाटप गेलं खड्ड्यात, आधी शेतकऱ्यांचं बघा। राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरून उद्धव ठाकरेंचं पंढरपुरात सरकारवर शरसंधान। हा सुद्धा संपूर्ण शेतकरी पाणी पाहिजे म्हणून सगळीकडे भटकतोय, वणवण फिरतोय। मराठवाड्याची हालत होऊन बघा काय झालेली आहे। आज तिकडे पाण्याशिवाय जीव जातोय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे ना। त्याचं पीक कर्ज तुम्ही माफ करतात, इकडे शेतकरी किती आले? आले ना? मग माझ्या प्रश्नाला खरं उत्तर द्यायचं। मला प्रामाणिकपणाने सांगा, किती जणांचं कर्ज माफ झालं? हात वर करून सांगा, किती जणांचं कर्ज माफ झालं? खोटं बोलू नका, मला बरं वाटेल म्हणून बोलू नका। उलट तुमच्या सगळ्यांचं कर्ज माफ झालं असेल तर मुख्यमंत्र्यांपेक्षा सगळ्यात जास्त आनंद मला होईल। पण इथे आलेले एवढे शेतकरी, लाखो शेतकरी असताना 32,000 कोटीची कर्जमाफी केली गेली असं जो काही डंका पिटला जातोय, तर 32,000 कोटीच्या कर्जमाफीमध्ये माझ्या इथे जमलेले एक सुद्धा शेतकरी त्याचं कर्ज आजपर्यंत माफ नाही झालं। पीक विमा योजनेचे किती हप्ते तुम्हाला मिळाले? परत नुकसान भरपाई किती मिळाले? तुम्ही शेतकरी आहात का? माझ्यासारखे शहरी बाबा शेतकरी आहात ना? तुमची कर्जमाफी झालेली नाही, तुम्हाला पीक विमा योजनेचा हप्ता किंवा नुकसान भरपाई मिळाली नाही, पाण्याची तर काही चर्चाच करू नका। मग जे पी साईनाथ म्हणून आहेत त्याने एक मोठा आरोप केलेला आहे, फार गंभीर आरोप आहे की दरवेळेला निवडणूक आल्यानंतर तुम्ही आम्हाला मूर्ख बनवता। 30 वर्ष होत आली, आज तुम्ही सांगता की न्यायालयामध्ये हा मुद्दा आहे। 30 वर्षापूर्वी ज्या वेळेला तिकडे बाबरी होती त्यावेळेला तुमच्या डोक्यात अक्कल नव्हती की हा मुद्दा कोर्टामध्ये जाईल म्हणून? तमाम देशात इकडे महाराष्ट्रातले माझे माता भगिनी जमलेले आहेत, तसे संपूर्ण देशातले हिंदू तुम्ही अयोध्येत बोलवले, त्यांच्याकडनं बाबरी पाडून घेतल्यानंतर खूप खराब झाला, बॉम्बस्फोट झाले, कोर्टाच्या केसेस आज सुद्धा चालू आहेत, त्या सुद्धा तयार नाही आहे। मुख्यमंत्री धोकेबाज, शिफारशीची भाषा करून धनगर समाजाला फसवण्याचा उद्योग करणाऱ्या फडणवीस सरकारचं पाणीपत करू। प्रकाश शेंडगे। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाविषयी जे विधान केलं ते विधान अतिशय खोटं विधान केलं। कारण त्यांनी जो बारामतीमध्ये आम्हाला शब्द दिला होता की तुम्ही आम्हाला सत्तेत बसवा, काँग्रेस राष्ट्राला घरी पाठवा, आम्हाला सत्तेत बसवा आणि सत्तेत आल्या आल्या आम्ही तुमच्या आरक्षणाची अंमलबजावणी करू, तोंडी म्हणलेलं नाही, त्यांनी लेखी सुद्धा तसंच म्हणलेलं आहे। त्यांनी जे पत्र माझ्याकडे मी कधी तुम्हाला द्यायला तयार आहे, त्याच्यावरती देवेंद्र फडणवीसांची सही आहे, त्याच्यावरती सुभाष देसाईंची सुद्धा सही आहे आणि महायुतीचं पत्र आहे। आणि त्यांनी सरळ सांगितलं की धनगर आणि धनगर एकच आहे, हे न झाल्यामुळं या समाजावरती अनेक वर्ष अन्याय झालेला आहे आणि हे अंमलबजावणीचं कलम आम्ही लागू करू, अशा प्रकारचं लेखी आश्वासन त्यांनी दिलं आहे। आणि काल देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा चुकीचं विधान करत आहेत की त्यांनी सांगतात की आम्ही बारामतीमध्ये आम्ही शिफारशीचं तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं होतं, त्यांनी शिफारशीचं आश्वासन दिलं नव्हतं। त्यांनी आम्हाला धनगर समाज आरक्षण लागू करणे, आम्हाला सर्टिफिकेट देणे, त्याची अंमलबजावणी करणे हे आश्वासन आम्हाला दिलं होतं आणि म्हणून आम्ही तुम्हाला सत्तेत बसवलं होतं। राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट असताना भाजपाकडून कामांची उद्घाटने, निवडणुका समोर ठेवून लोकांना फसवण्याचा प्रयत्न। अजित पवारांचा हल्लाबोल। योजना या मागील सरकारच्या काळात बंद पडलेल्या आहेत, त्या आम्ही सुरू करतोय असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। मला एक कळत नाही, बंद पडलेल्या योजना होत्या तर शेवटी कशाला सुरू करायच्या होत्या तर 4 वर्षापूर्वीच ते सरकारमध्ये आले। केंद्रामध्ये नितीन गडकरी त्या खात्याचे मंत्री आहेत, राज्य सरकार या लोकांच्या ताब्यामध्ये। काय झालं, या 5 राज्यांच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता ह्यांना वाटायला लागलंय काय घोषणा करून काय नाही। वास्तविक आत्ताची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट आहे की या स्पर्धा भरवत असताना मला स्वतःला सांगण्यात आलं की 30% कट लागणार आहे। मी विनोद तावड्यांना म्हणालो, बजेटला कट असला तरी खेळाला कट लावू नका,
आणि मग त्याच्यामध्ये 50 लाख रुपये द्यायचं त्यांनी कबूल केलं. वास्तविक स्पर्धेकरता थोडा कमी 1 कोटी रुपये खर्च आलेला आहे. 90 लाखापर्यंतचा तर निश्चितपणे खर्च केला आहे आणि त्याच्यामुळं हा खर्च बाकीचा सगळा ह्या इथल्या सहकाऱ्यांनी, सदाशिवराव आणि बाकीच्या सगळ्यांनी त्याच्यात उभा केला, म्हणून त्या व्यवस्थितपणे स्पर्धा होऊ शकल्या. मिरज पाणी पुरवठा अमृत योजनेतील गैरकारभाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे सांगली महापौर संगीता खोत यांचे महासभेत आदेश. उसाला एक रकमी FRP देणं शक्य नाही, कमी पडणारे 500 रुपये सरकारने द्यावेत. कोल्हापुरात कारखानदारांच्या बैठकीत निर्णय. मिरज मालगाव येथे वीज कनेक्शन बंद करण्यासाठी गेलेल्या वीज कर्मचाऱ्याला बेदम मारहाण, तिघांविरोधात गुन्हा दाखल. इचलकरंजीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय हरुगडे यांचा सिंघम स्टाईल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पोलीस दलात एकच खळबळ. पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने पर्यटनाबद्दल ओढ निर्माण करण्यासाठी ताडोबात पौर्णिमा महोत्सव उपक्रम सुरू. शिराळ्याच्या वाकुर्डे उपसा जलसिंचन योजनेच्या कामाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन. आणि 7 वर्षांचा आर्ची ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार भारताविरुद्ध खेळणार कसोटी, कोहलीला बाद करण्याची इच्छा. हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज.